जागतिक किडनी दिनानिमित्त आज आपल्यासोबत आहेत नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर सुनील जावळे पुण्याहून. आपलं स्वागत आहे डॉक्टर. किडनी आजाराची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत डॉक्टर? आपण जर अर्ली सायन्स म्हटले तर फटिगॅबिलिटी म्हणजे अशक्तपणा किंवा पायाला सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यांच्या भोवती सूज येणे किंवा युरिनेशन मध्ये फरक येणे, रात्रीला जास्त युरिन होणे किंवा कमी युरिन होणे, मग ॲपिटाईट कमी होणे, भूक कमी लागणे किंवा विनाकारण इचिंग होणे, स्किन इचिंग, ड्राय स्किन होणे आणि दम लागणे किंवा ब्लड प्रेशर वाढत आहे, कंट्रोल होत नाही आहे. हे असे जे सिम्पटम्स आहे युजली जे इनिशियल पार्ट ऑफ द किडनी डिसीज मध्ये असे सिम्पटम्स येतात आणि असे सिम्पटम्स जर आले तर आयडियली वी शुड कन्सल्ट आपले जे नियरेस्ट हेल्थकेअर प्रोफेशनल आहे त्यांना कन्सल्ट करायचं आणि आपले काही टेस्ट करून घ्यायचे. युजली अर्ली डिटेक्शन कॅन हेल्प द प्रोग्रेशन ऑफ द डिसीज म्हणजे त्याला कंट्रोल करण्यात बऱ्याचदा मदत मिळते आपल्याला. डॉक्टर, बदलत्या जीवनशैलीचा किडनीच्या आरोग्यावर काय बरं परिणाम होतोय? सो आपण जेव्हा आजकालच्या चेंजिंग लाईफस्टाईल जर मॉडर्न सोसायटीचं बघितलं तर आपले डायटरी चेंजेस बऱ्यापैकी असतात. आपण जे प्रोसेस फूड किंवा रेस्टॉरंट मील्स खातो त्यामध्ये बऱ्याचदा सॉल्ट इंटेक जास्त असतं आणि ते किडनी डिसीज, ब्लड प्रेशरशी बऱ्यापैकी लिंक असतं. बऱ्याचदा आपण बघतो ते शुगरी ड्रिंक्स किंवा फूड्स जे असतात दॅट लीड्स टू ओबेसिटी, डायबिटीसचं प्रेझेंटेशन होतं विच लीड्स टू इन्क्रीज इन द रिस्क ऑफ किडनी डॅमेज. बऱ्याचदा आपण अनहेल्दी फॅट्स और एनिमल प्रोटीन्स दे ऑल दिस आर लिंक टू ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल्स अँड अदर कंडिशन दॅट स्ट्रेस द किड. सिमिलरली आपण जर बघितलं बऱ्याचदा फिजिकल ऍक्टिव्हिटी बऱ्यापैकी कमी झाली, स्पेशली वर्क फ्रॉम होम अँड ऑल दिस थिंग्स. सो रेग्युलर एक्सरसाइज जर आपण केले तर इट हेल्प्स इन मेंटेनिंग वेल्दी वेट, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर विच आर ऑल वायटल फॉर किडनी हेल्थ. डॉक्टर, तुम्ही सांगू शकाल का की किडनीचे आजार फक्त वृद्धांनाच होतात का की ते कोणालाही होऊ शकतात? नाही, बेसिकली आता जर आपण बघितलं तर असं नाहीये की फक्त वृद्धांनाच आजार होतो. बऱ्याचदा काही आजार असतात जसे हेरिडिटरी आजार आहेत, जे जेनेटिक आजार आहेत ते बऱ्यापैकी पिडियाट्रिक म्हणजे लहान मुलांमध्ये पण होतात. पण आपण जर बघितलं तर म्हणजे एल्डरली पॉप्युलेशन्स मध्ये ब्लड प्रेशर आणि डायबिटीस आजच्या घडीला आपले 100 पेशंट मधले 30-35 पेशंट डायबिटिक आहेत जे किडनी डिसीज आहेत ज्यांना, आणि 25 ते 30% पेशंट ब्लड प्रेशर रिलेटेड आहे. तर एल्डरली पेशंट्स मध्ये डेफिनेटली देअर इन्क्रीज्ड रिस्क ऑफ डेव्हलपिंग अ किडनी डिसीज. पण असं नाहीये कुठल्याही आजाराला म्हणजे एव्हरीबडी शुड बी केअरफुल अबाउट किडनीज आणि त्यांनी जे काही प्रिकॉशन्स जे आपण सांगतो की लेस ऑफ सॉल्ट, लेस ऑफ प्रोटीन्स, अवॉइडिंग ओव्हर द काउंटर मेडिकेशन, हे सगळं पाळलं पाहिजे टू मेंटेन अ गुड हेल्दी किडनीज. डॉक्टर, किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणते जीवनशैलीचे सवयी अंगीकारायला हव्यात? बऱ्याचदा आपल्याला जर हेल्दी किडनी ठेवायचं असेल आणि टू रिड्यूस द रिस्क ऑफ किडनी डिसीज तर आपण हायड्रेशन बेसिकली जे सगळ्यात सोप्या गोष्टी आहेत म्हणजे ड्रिंक इनफ वॉटर म्हणजे अराउंड असं काही 4 लिटर 5 लिटर प्यायची पण गरज नाही. अराउंड 2-2.5 लिटर्स ऑफ वॉटर पर डे इज सफिशियंट आणि विच चेंजेस अकॉर्डिंग टू युअर ऍक्टिव्हिटी, क्लायमेट आणि इंडिव्हिज्युअल नीड्सच्या अनुसार आपण थोडंफार कमी जास्त करू शकतो. सिमिलरली सॉल्ट इंटेक कमी करायला पाहिजे. जे प्रोसेस फूड आहे, फास्ट फूड आहे, ऑल दिस शुड बी लिमिटेड और आयडियली टू बी अवॉइडेड. प्रोटीन इंटेक शुड बी अराउंड 1 ग्रॅम पर केजी पर डे, सो दॅट शुड बी फॉलोड. ईट मोर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स अँड प्रोसेस फूड, हाय फॅट फूड शुड बी अवॉइडेड. हे सगळे जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत जे किडनी हेल्थला अफेक्ट करतात, एक्सरसाइज विल हेल्प इन कंट्रोलिंग ऑल दिस फॅक्टर्स. डॉक्टर, जागतिक किडनी दिनानिमित्त तुम्ही जनतेला काय संदेश द्याल? सो बेसिकली वर्ल्ड किडनी डे 2025 आर युअर किडनीज ओके बेसिकली. सो हियर वी शुड बी raising the awareness about importance of kidney health and the vital role of our kidney plays in overall well-being. आणि we should be taking more proactive steps. जसं आपण आता बोललो की we should be staying hydrated, eating a balanced diet, exercise regularly, monitor our blood pressures and blood sugars. So these all will help in protecting our kidneys and it will help in overall leading a good healthy life. So together we can create a world where kidney disease is detected early, treated effectively and prevented through education, awareness and lifestyle changes. So take care of your kidneys today for a healthier tomorrow. किडनी आजाराची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत डॉक्टर? आपण जर अर्ली सायन्स म्हटले तर फटिगॅबिलिटी म्हणजे अशक्तपणा किंवा पायाला सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यांच्या भोवती सूज येणे किंवा युरिनेशन मध्ये फरक येणे, रात्रीला जास्त युरिन होणे किंवा कमी युरिन होणे, मग ॲपिटाईट कमी होणे, भूक कमी लागणे किंवा विनाकारण इचिंग होणे, स्किन इचिंग, ड्राय स्किन होणे आणि दम लागणे किंवा ब्लड प्रेशर वाढत आहे, कंट्रोल होत नाही आहे. हे असे जे सिम्पटम्स आहे युजली जे इनिशियल पार्ट ऑफ द किडनी डिसीज मध्ये असे सिम्पटम्स येतात आणि असे सिम्पटम्स जर आले तर आयडियली वी शुड कन्सल्ट आपले जे नियरेस्ट हेल्थकेअर प्रोफेशनल आहे त्यांना कन्सल्ट करायचं आणि आपले काही टेस्ट करून घ्यायचे. युजली अर्ली डिटेक्शन कॅन हेल्प द प्रोग्रेशन ऑफ द डिसीज म्हणजे त्याला कंट्रोल करण्यात बऱ्याचदा मदत मिळते आपल्याला. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong Tea.